मी असं सांगू शकते की पहिल्यांदा मी ज्या रोडवर राहते तिथे मी जेव्हा सकाळी बाहेर गेले तर पाहिलं की एक सुद्धा माणूस नव्हता. असं मी आजपर्यंत कधी पाहिलं नाही. एवढी अशी शांतता म्हणा की स्तब्धता म्हणा की शून्यता म्हणा पसरलेली आहे सगळीकडे. माझ्या घराच्या शेजारी एक खूप मोठं मार्शे असं मार्केट लागतो शनिवारी. तो पूर्ण कॅन्सल झाला. मागच्या 26 वर्षात पहिल्यांदा मी पाहिलं की तो काहीतरी असं कॅन्सल झालेला आहे. मी एक साधारण ह्युमन बिंग म्हणून म्हणू शकते की सगळ्या लोकांना असं वाटतं की हे सगळं का, हे जे सगळे इनोसेंट लोक आहेत ज्यांनी काहीच केलेलं नाहीये. मोस्ट ऑफ द किड्स वेअर बिटवीन 20 आणि 30 एज ग्रुप. कारण ते रॉकचं कॉन्सर्ट पाहायला गेलेले सगळे तिथे. मी पण बऱ्याचदा तिकडे त्या एरियात गेलेली आहे. मोठे कॅफेज आहे, थिएटर आहे, छान एरिया आहे. पण म्हणजे असं कोणाला काही समजत नाही. असं डोकं जसं आपलं हे होऊन जातं ना, नम होऊन जातं तसं. आता हळूहळू आय एम शुअर बऱ्याचशा वस्तू बाहेर येतील, हे येईल ते येईल. पण आता तर सगळे असे एकदम हे आहेत. भीती न ठेवून आपण बाहेर जगतो. ते कसं, मला वाटतं बरेचसे प्रश्न येणार आहेत प्रत्येकाच्या विचारांमध्ये. तर काय आता परत थोडं आज सगळं रात्री झालेलं आहे. बऱ्याचशा लोकांना सकाळी कळलं कारण बरेचसे लोक झोपलेले होते. सकाळी उठले तेव्हा त्यांना न्यूज मिळालेली. तर ते हळूहळू कसं कसं काय होते. आज तर सगळ्यांना सांगितलंय घराच्या बाहेर नाही जायचंय. मोस्ट ऑफ देम घरी आहेत. शनिवार आहे म्हणूनही घरी आहेत. तर अजून कळेल हळूहळू की काय होतंय, काय स्टेप घेत आहेत, काय होणार आहे. पण आता तर सगळे एकदम दुखी आणि शॉकमध्ये आहेत. एग्रेशन नाही वाटत आहे. 2, 4, 5, 10 लोकांना मी भेटले की त्यांच्याशी बोलले. पण सगळे फार दुःखात आहेत. म्हणजे असं विचार की कसं आपण कुणीकडे चाललोय, हे कुठे चाललंय सगळं, असे बरेच प्रश्न आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.